हॅलो. हां बोला, कोण बोलतोय? प्रताप बोलतोय. कोण प्रताप? कोण भाऊ? काय कोण? विसरलास का? अरे कोण कोण म्हटलं? ज्याच्या गव्हाणी 3 पिढीनं कुटके तोडले तो प्रताप बोलतोय. हो ना, तुमचं बरोबर आहे. 3 पिढी कोण कोणते तर सांगा. त्या दिवशी पप्पा सोबत लय गरम मुतायला लागला तू. ओळखलं का? अच्छा, प्रताप होत काय? नाही मी तात्याला काहीच तर नाही म्हटलं बा. मी तात्याला लय मार झाला होय तुले. नाही ना बा, मी आता आम्हाला इलेक्शनमध्ये पळायचंच नाही म्हणून म्हटलं आम्ही त्या इलेक्शनमध्ये पळत नाही. काऊन की इलेक्शनमध्ये पडलं तर इकून हे राग करतात, तिकून ते का राग करतात. सांगा बा प्रताप भाऊ, आम्ही काय करा आता? काय कमी होय गेलं रे तुला? काय दिलं बा आम्हाला? का आता आम्हीच तर कष्ट करू. माझ्या पप्पानी तुला हिर दिली, शेतामध्ये इलेक्ट्रिक दिली, तुझ्या घरासमोर कॉन्क्रीटचा रस्ता टाकला. काय मालक कमी पडू दिलं का? प्रताप भाऊ, आम्ही 3 पिढ्यापासून तुमच्या मागं होतो. हो, आम्हाला निवडून आलं तर आम्हाला 4 एकर वावर भेटत होतं, पण आमच्या आबानं 4 एकर वावर नाही घेतलं ना राजू. आम्ही तुमच्याच मागं राहिलो ना शेवटपर्यंत. पण आता आम्ही त्या खाल्लेले भुललो नाही ना. तुला ग्रामपंचायतचं सदस्य बनवलं, सोसायटीचं सदस्य बनवलं. यावेळेला तुला तिकीट ठरवली होती द्यायची. प्रताप दादा, तुमचं सगळं बरोबर आहे. गुळ खातायस तू. दादा मला एक सांगा, तुम्ही आम्हाला ग्रामपंचायतचं सदस्य बनवलं, तुम्ही सोसायटीचा सदस्य बनवलं, आमच्यावर विश्वास होता म्हणूनच बनवलं का नाही? आणि तुम्ही तर जो आमची पंचायत समितीची तिकीट ज्यावेळेस आली त्यावेळेस तुमच्या पप्पानं तिकीट काढली. कहून की त्याचा पंचायत समितीचा पुढचा नंबर कटला नाही पाहिजे म्हणून. तुम्ही हे कुठं विसरले? काय कमी बोल दिलं? हो ना, मला सांगा तर आता जे स्कीममध्ये नाही घरकुल भेटलं, हे सर्व जे भेटलं हे स्कीममधूनच भेटलं ना. तुम्ही का बाबा स्कीम तर माझ्या पप्पांनीच आणल्या ना. स्कीम हे सरकारच्या किंमत ना भाऊ. ह्या सरकारनं आम्हाला दिलं ना. आता आम्ही त्याच्यात बसलो म्हणून आम्हाला स्कीममध्ये भेटलं का नाही? ईर भेटली, जवारची भेटली. आणि तुम्ही म्हणता राजा आम्ही काय दिलं? आम्ही राजा जे ऐकतो ते बोलून राहिलो. तुमचं वय काय काय काय, मी किती वर्षाचा आर्यकार्य बोलून राहिलो ते आम्ही सहन करू राहिला. गावात कामं किती झाले आणि कोणी आणले? हो, ते सर्व तुमचं बरोबर आहे. ह्या सर्व स्कीमा सरकारनं दिल्या ना. तुम्ही काय घरून तर पैसे भरलेच नाहीत. आम्ही तुम्हाला व्होटिंग केलं, तुम्हाला सरपंच केलं तर चांगले होते म्हणून तुमच्या तात्याला सरपंच केलं का नाही झालं. मोदीनं संडात दिले. तुम्ही तर जो लोकले हागणं आखरात मुश्किल करून टाकलं होतं. हे तर इलेक्शनवर तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर उतरले. आणि 3 पिढीत आम्ही म्हटलं तुमच्या सोबत राहिलो ना. आज तुम्ही म्हटलं राजू आम्हाला अशा धवसा देता. आमच्या सोबत वाकलं त्याचे नदीवर लागलं. तर आम्ही तर तुमच्या विरोधात उभं नाही राहिलो. फक्त आम्ही इलेक्शन बंद केलं तर एवढं तुमची गरमी आल्या. बरं आम्ही पाहू आता गरमी काय आहे तुमची. तर आवाज वाढवू नकोस. तुम्ही माझ्या संग बोलू नका बा. मी तात्या आमचं सरपंच